कृषी खात्यानं भात लागवड यंत्र गोव्यात आणलं असून बुधवारी हंचून परिसरातील शेतकऱ्यांना याची माहिती देण्यात आली। यावेळी कमी वेळेत आणि कमी मनुष्यबळात भात लागवड कशी करावी याचं प्रात्यक्षिक शेतकऱ्यांनी पाहिलं। या कार्यक्रमास कृषी खात्याचे अधिकारी फादर जॉर्ज, प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते। खते आणि बियाणे यांचं आवाक्याबाहेरील दर आणि शेतीसाठी लागणाऱ्या कामगारांचा तुटवडा यामुळे गोव्यातील हिरवीगार शेतं ओस पडू लागली आहेत। आळशी बनलेली तरुणाई शेती सोडून व्हाईट कॉलर जॉबच्या मृगजळामागे धावतायत। खाणारी तोंड वाढतायत, कमवणारे हात कमी होतायत। या दृष्टचक्रातून गोव्याला सोडवण्यासाठी कृषी खात्यानं जोरदार पावले उचलली आहेत। राज्यात तांदूळ उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावं यासाठी खात्यानं प्रयत्न चालवलेत। जे शेतकरी आसा त्यांना सशक्तीकरण करण्याचे कार्य करीत आसा आणि आम्ही ज्यांना ज्यांना ह्यांची रॅली काढता त्यांना आमकां शेतकऱ्यांकडल्यान एकूच आयकपाक मेळटा की आता ही शेतां कोणाक जाय। तर आम्ही पळयत आसा की जे पॉप्युलेशन आसा ते वाढत आसा पण जे जमीन जितूनसून आमकां अन्न मेळटा ती जमीन मात्र कमी कमी जायत वयता, कित्याक की अशीच सोडलेली आसा। सो आमचें एक लक्ष आसा की चड आनी चड जमीन ह्या शेता सकयल येवची, त्याच्याच बरोबर युवा जे आसा त्या युवा पिढींनी हितून लक्ष घालचे। आज आमकां खरोखरी खूप आनंद दिसता की आम्ही सुद्धा आज गावागावान रॅली वगैरे काढता तर थंय सुद्धा लोकांक ह्या मशिनरीचे अवेअरनेस दितले आणि कामगार नसताना सुद्धा एक दोन फक्त मनशां सुद्धा जाल्यार आम्ही सबंद आमचे शेत कशे लागवडी सकयल येवंक शकता हे आज आमकां दिसलेले आसा। To bring about the revolution in North Goa, because there is no other way for the farmer to survive in the given conditions except to mechanize transplanting of paddy. We have successfully done this in over 15 locations in Goa and absolutely no problem. The fields already are 2 months old and everybody is getting ready for a bumper harvest. We wish that Goa will become green again and we wish that people will go back to farming, because now I would say we will look like engineers on the farm, because you will see that these machines are fully automatic, fully automized, that anybody, even a woman, can drive these machines on the field and they have no problem whatsoever. आधुनिक तंत्रामुळे कमी कष्टात, कमी वेळेत आणि कमी कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात भात शेती करता येते असा विश्वास देण्यासाठी खात्याचे प्रयत्न चालू आहेत। डेमॉन्स्ट्रेशन घेतला पळय हे पॅडी ट्रान्सप्लांटा खातीर। जेन्ना आमी पॅडी रोयता तेजे प्रोसिजर्स खूब आसा। सो आतां आमचे कडेन शेत नांगरपाची मशीन्स आसा, भात कापपाची मशीन आसा, पर भात जेन्ना लायतलो पळय डिफिकल्टी खूब जाणांनी एक्सप्रेस केली आसा। सो आतां मॅकनायजेशन आयिल्लें आसा, सो ते बाबतीन आमी 2 मशीन पॅडी ट्रान्सप्लांटिंगाची 2 वरायटी आसा। एक हातीन चलोवपाची, तेका आमी वॉक बिहायंड म्हणटा, दुसरे रायडिंग टायप। आतां हे 2 मशीन जेन्ना आसा पळय हेंचे रेट सेपरेट आसा। जे आमी बसून चलयता ते मशिनाक आसा सादारणशे 12.5 लाख। हे 12.5 लाखान गव्हर्मेंट सादारणशे 75% सबसिडी दिता। उरलेले ते डिफरन्स ऑफ एमावंट आसा ते पार्टीक फारीक करचे पडटा। आतां हांव जेन्ना पार्टी म्हणटा पळय हे मशीन आमी इंडिविज्युअल शेतकाराक दिना, इतले म्हारग आसा, हेजे बरे यूज जावपा जाय म्हणून आमी फक्त ग्रुपाकूच प्रिफर करता। ते ग्रुपान जेन्ना आमकां प्रोपोजल पुटअप करता आमी तांकां एप्रुवल दिवन हे मशीन दिवपाक केल्ले आसा। आनी आतां हे मशीन जेन्ना आमी वापरतलो पळय हेचे फील्ड कंडिशन खूब इम्पॉर्टंट आसा। शेतान चड उदीक आसून उपकार ना, मॅक्सिमम 1.5 to 2 सेंटीमीटर उदीक आसपा जाय। तेजे पयलीं आमी शेताची नांगरणी बरी करपा जाय, ट्रॅक्टर वापरून नांगरणी बरी करपा जाय। तशेंच हेका आमी ते सीडलिंग रेस करपा जाय ते मॅट मेथडान। दुसरें कितें आमी सादारणचे परंपरागत पद्दतीन आमी कितें करता, थोडे जमिनान आमी बियो घालून ते सीडलिंग तयार करता, पर हेका कितें मशीन स्पेशली मॅटिंग टायप आमी सीडलिंग तयार करपा जाय। हे करतना मातशे त्रास आसा, पर एका सीडलिंग्स खूब कमी लागता। परंपरागत पद्दतीन जेन्ना 1 एकराक आमकां 300 स्क्वेअर मिटर जमीन जाय पडटा सीडलिंग तयार करपाक, हांगा फक्त 30 स्क्वेअर मिटर जमीनूच जाय। सो वेरिएशन खूब आसा, फायदो खूब आसा हे मशिनाक। आनी जेन्ना आमी 812 जण आमकां 1 एकर जमीन ट्रान्सप्लांटिंग करपाक लागता, हे मशिनान 3 जण 4 एकर जमीन 1 दिसांनी कंप्लीट करपाक पावतलो। सो ही मशिनाचे फायदे खूब आसा। तो आमी शेतकाराक आतां आमी हे डेमॉन्स्ट्रेशन स्टार्टिंग केल्लें आसा। आमकां 1 एकर
किंवा एक 4000 स्क्वेअर मिटर जमिनाक 812 जण जाय पडटा आमकां. आतां हे मशीन जेन्ना आमी वापरून काम करतलो 3 मनशान 4 एकर जमीन किंवा 21,000 स्क्वेअर मिटर जमीन आमकां भात लावपाक मेळटलो. डिफरन्स कितले जाता पळय, मनशाचे कितले कमी जाले, तशेंच आमकां ते पयशे जितले लागतलो पळय ते मान्याक फारीक करपाक तितले कमी जातलो. याचाच एक भाग म्हणून खात्यानं भात लागवड यंत्र गोव्यात आणलंय. हे यंत्र अतिशय कमी वेळेत एका रांगेत भाताची रोपं लावतात. एकदा या यंत्रावर भाताची रोपं लावून ठेवली की ती जमिनीत रोपण करते. त्यासाठी कोणाचीही गरज लागत नाही. विज्ञानाचा हा आविष्कार पाहून मंगळवारी हंजून येथील शेतकरीही थक्क झाले. आज हे डेमॉन्स्ट्रेशन 2 मशिनाचेर घेवपाचें, एक वॉक बिहायंड आनी दुसरें सेल्फ रायडींग. हें सेल्फ रायडींग जें पळय आसा तेजो कॉस्ट आसा टोटल 10 लाख. सरकार तेका अनुदान दिता आनी जवळ जवळ 7.5 लाख सुमार तांकां सबसिडी मेळटली. वेरेज दुसरें वॉक बिहायंड पळय आसा कुबोटाचें तेका 2,30,000 सुमार तेजो कॉस्ट. सरकार तेका 75% सबसिडीचेर अनुदान दितले. जे हितून मनाय जावं कामेरी सामकी टायमार मेळना आनी कोण शेतकार ते खातीर फुडें सरना. की आयचे डेमॉन्स्ट्रेशन एग्रीकल्चर डिपार्टमेंटान आमकां पळय सांगलां ते खरेंच तर गोवा गव्हर्मेंटान आमकां हेचे बरे फॅसिलिटी दिवन बरें हें करपाक शेतकारांक प्रोत्साहन दिवचें. तेन्ना आमी हे शेतकारान सगळे हेतून फुडाकार घेवन सगळ्यांनी हे डेमॉन्स्ट्रेशन आमच्या गांवांत हाडपाचें आनी ते करून घेवपाचें अशें आमी ठरोवपाचें. तेन्ना हांव अशें सांगता की हे डेमॉन्स्ट्रेशन खूब बरें आसा आनी लेबर वर्क बी म्हणटा तो सामको कमी. कित्याक आयज लेबरांक जर हाडलो जाल्यार तो लेबर 500-600 रुपया सांगता. तेन्ना ते कोता येना म्हणून लोक सगळे शेतकार फाटीं सरलेले आहा. पूण हे डेमॉन्स्ट्रेशन हाडल्या बद्दल हांव एग्रीकल्चर डिपार्टमेंटाचे खूब आभार मानता. नमस्कार, हांव रुपेश तामणकर म्हापशे साकून. आयज हांगर गव्हर्मेंट ऑफ गोवा एग्रीकल्चर डिपार्टमेंटानसून हांगर हार्वेस्टींग मशीन डेमॉन्स्ट्रेशनाक येयल्ले आहा. म्हाका एकूच सांगपाचें अशें आहा की आतांच्या फार्मरांक की हे हार्वेस्टींग मशीन आहा ते इतले फास्ट आनी सोंपें आहा की लेबर तेचो कॉस्ट सुद्दां कमी जाता. आनी ही न्यू टॅक्नोलॉजी आहा ती यूज करून आमच्या गोंयच्या लोकांनी जास्तीत जास्त शेतां करपाचें आनी ग्रीन गोवा करून सगळे कडेन ग्रीनरी हे करून उमेदीन शेत करून शेतान देंवपाचें.